मित्रो, एकोळी भाग 3च्या सादरीकरणामध्ये आपलं स्वागत आहे। आजची पहिली एकोळ आहे, ऑनलाईन पेमेंट करण्याच्या साऱ्या यंत्रणा माझ्याकडे आहेत, फक्त पैसे नाहीत। त्यांनी काळजीने विचारलं, जाताना बाबा काही बोलले का? नाही। आई शेवटपर्यंत उशाला बसून होती। एक गोष्ट लक्षात ठेवा, उंदराच्या शर्यतीत तुम्ही पहिले आला तरी उंदीरच राहता। पोस्ट लाईक करणं म्हणजे चहा दिल्यासारखा प्रकार आहे। स्वागत आणि निरोप दोन्ही एकाच वेळी ओळखता येतं। मीठ आणि सल्ला मागितल्याशिवाय देऊ नका। कुणाचंही वैवाहिक जीवन हे काश्मीरसारखं असतं। काश्मीर कसं आहे बघा, सुंदर पण दहशतवादग्रस्त। एक गोष्ट नक्की, लग्न हा माणसाचा 7वा सेन्स आहे। पूर्वीचे 6 सेन्स हा 7वा सेन्स संपवून टाकतो आणि माणसाला नॉनसेन्स बनवतो। आणि नॉनसेन्स म्हणजे काय? नॉनसेन्स इज अ पर्सन हू हॅज नो कॉमन सेन्स। मला माझ्या हृदयाचा अभिमान आहे, ते अनेक वेळा भंगलं पण अजून चालू आहे। कोणी तुम्हाला मूर्ख म्हटलं तरी रागावू नका। खुर्ची घ्या, खुर्चीत शांतपणे बसा आणि विचार करा, याला कसं समजलं? तुमच्या आयुष्यातल्या कठीण संकट समयी तुमचे सारे मित्र नातेवाईक खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा राहतात। तुम्हाला हे पटत नसेल तर तुमच्या लग्नाचा अल्बम काढून बघा। आज सकाळपासून वाढदिवसाला सगळ्यांनी शुभेच्छा दिल्यामुळे प्रकरण पूर्ण बघितलंय। ते सगळ्यांना मी बहुमतात आहे असं सांगत सुटले। फार चांगलं असणं पण चांगलं नसतंय। एक गोष्ट नक्की, बायको समजते तेवढा माणूस वाईट नसतो, आई समजते तेवढा चांगला नसतो। मग माणूस खरा काय आहे हे त्याच्या मित्रांना माहिती असतं। बायकोनं आदेश दिला, दारू सोडा। मित्र म्हणाला, मित्रा पी, तुला वहिनींची शपथ आहे। विस्मरण विकार तसं वाईट नाही। या विकारामुळे रोज नवे लोक भेटत राहतात। रस्त्यावरच्या कुठल्याही नाश्ता सेंटरजवळची गर्दी गृहवैभवाचा दर्जा सिद्ध करणारी बाब आहे। एक गोष्ट सांगू का, बायका कायम आनंदी असतात कारण त्यांना बायका नसतात। लोकांना नेहमी 4 गोष्टी सांगत राहा, 2 कानात आणि 2 कानाखाली। कुणाचा फोन होता? नुसती बोटा ठेव। हा उमदा माणूस आहे, याला शत्रू नाहीत, पण तो जवळच्या लोकांना अजिबात आवडत नाही। चमचा ज्या भांड्यात राहतो ते भांडं रिकामे केल्याशिवाय राहत नाही। गरीब माणूस, त्याच्याकडे लोकांना देण्यासाठी फक्त शिव्या आहेत। एक कविराज कविता म्हणत होते, चप्पल हरवलंय, गाणं कसं गाऊ, घरी कसा जाऊ, गायला सुरुवात करा, चप्पल आपोआप येईल।